कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती या सुवर्ण सूत्राप्रमाणे वेढे गावचे सुपुत्र शैलेंद्र विलास भावर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सहाय्यक वन संरक्षक या वरिष्ठ पदावर राज्यातून दुसऱ्या क्रमांकावर निवड मिळवली आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निकालामध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गातून राज्यातून दुसऱ्या क्रमांकावर निवड झाली आहे। शैलेंद्र यांचा प्रवास आदर्श आहे। ते मूळचे पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील वेढे येथील रहिवासी असून सध्या गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे वन परिक्षेत्र अधिकारी पदावर कार्यरत आहेत। आधी मिळालेले यश हे सर्व काही न मानता शैलेंद्र यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभ्यासामध्ये सातत्य ठेवल्यामुळे त्यांची सहाय्यक वन संरक्षक या वरिष्ठपदी पुन्हा निवड झाली आहे। मर्यादित साधन संपत्ती असूनही त्यांनी सातत्याने अभ्यास केला आणि उच्च पद मिळवले। शैलेंद्र यांची कौटुंबिक पार्श्वभूमी साधी असूनही त्यांनी आणि त्यांच्या भावांनी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे। मुळात शैलेंद्र यांचे वडील विलास भावर हे 5वी पर्यंत शिक्षित असून आई चंदना ही अशिक्षित आहे। आई वडील फार शिक्षित नसून देखील त्यांना असलेली मुलं ही उच्च शिक्षित असून सरकारी सेवेमध्ये दाखल आहेत। शैलेंद्र यांचे मोठे बंधू PhD संपादन करून परभणी कृषी विद्यापीठामध्ये शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत, तर लहान बंधू महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये वन संरक्षक पदावर कार्यरत आहेत। तिन्ही मुलं सरकारी सेवेमध्ये दाखल झाल्यामुळे विक्रमगड सारख्या आदिवासी बहुल भागामधील समाजापुढे एक आदर्श तयार केला आहे। या यशातून आजच्या तरुण पिढीसाठी संदेश स्पष्ट आहे। साधी परिस्थिती किंवा कमी सुविधा यामुळे स्वप्न सोडू नये। कठीण परिश्रम, चिकाटी आणि सातत्याने अभ्यास केल्यास कुठलाही उंच शिखर गाठता येते। पर्यावरण, समाजसेवा किंवा सरकारी क्षेत्रात करिअर करणे हे एक प्रतिष्ठित आणि अर्थपूर्ण ध्येय असू शकते। शैलेंद्र भावर यांचे उदाहरण विक्रमगड सारख्या आदिवासी बहुल भागातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। त्यांच्या यशामुळे परिसरातून मोठ्या प्रमाणावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे आणि हे सांगते की जिद्द आणि मेहनत असतील तर कोणतीही उंची अशक्य नाही। आजच्या तरुण पिढीला हे स्पष्ट करायचे आहे की स्पर्धात्मक परीक्षा, सरकारी सेवा किंवा कोणताही करिअर गोल साध्य करणे शक्य आहे। फक्त चिकाटी आणि प्रयत्न आवश्यक आहेत। तिन्ही मुलं सरकारी सेवेमध्ये दाखल झाल्यामुळे विक्रमगड सारख्या आदिवासी बहुल भागामधील समाजापुढे एक आदर्श तयार केला आहे। या आदिवासी बहुल भागामध्ये स्पर्धात्मक परीक्षेसाठी कुठल्याही सुविधा उपलब्ध नसताना देखील शैलेंद्रने हे यश संपादन केल्यामुळे परिसरातून मोठ्या प्रमाणावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। नमस्कार, मी शैलेंद्र विलास भावर, पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील वेढे या छोट्याशा गावातील आहे। माझं महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र वनसेवा 2024 या परीक्षेमध्ये ACF म्हणजे असिस्टंट कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट या पदासाठी निवड झालेली आहे। ST या प्रवर्गातून मी द्वितीय आहे आणि माझी ACF म्हणून निवड झालेली आहे। माझ्या या प्रवासामध्ये किंवा माझ्या या सक्सेसमध्ये मला खूप सारे लोकांनी मदत केली। याआधी मी रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणून सुद्धा काम केलेलं आहे। माझं सध्या अल्लापल्ली या वन विभागामध्ये प्रोबेशन सुरू आहे रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणून। आणि ह्या प्रवासामध्ये मला माझ्या घरच्यांनी, माझ्या नातेवाईकांनी, माझे जे काही बंधू आहेत तर यांनी खूप मदत केली आहे। माझे मोठे बंधू संजुला विलास भावर, डॉक्टर संजुला विलास भावर हे विशेषज्ञ म्हणून छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कार्यरत आहेत। तर त्यांनी खूप सारं त्यांचं मोलाचं मार्गदर्शन मला लाभलेलं आहे। तसंच लहान भाऊ वनरक्षक सुद्धा आहे आणि माझे आई वडील आहेत ज्यांनी खूप सारी मेहनत करून मला इथंपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केलेली आहे। माझं म्हणणं आजच्या जी काही तरुण पिढी आहे किंवा आदिवासी भागामध्ये राहणारी जी काही पिढी आहे तर त्यांना माझं म्हणणं असंच आहे की तुम्ही कुठल्याही आर्थिक अडचणीला घाबरून न जाता तुम्ही या परीक्षेची तयारी करा किंवा तुमचं जे काही ध्येय असेल, जे काही तुम्हाला अचीव करायचं असेल त्याच्यासाठी तुम्ही अगदी मनापासून प्रयत्न करा। तुमचे जे काही प्रयत्न आहेत तर ते तुमचं एफर्ट्स असायला पाहिजेत। तुम्ही इकॉनॉमिकल गोष्टीला किंवा तुमचं काही आर्थिक अडचण आहे ह्या गोष्टीला तुम्ही धरून बसले तर सक्सेस मिळेल न मिळेल ह्याचा तुम्ही विचार करण्यापेक्षा तुमचं जे काही तुमचे प्रामाणिक प्रयत्न आहेत हे मात्र तुम्ही करत राहावे। एक दिवस तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये येऊन किंवा तुमचं जे काही क्षेत्र ठरवलेलं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला सक्सेस भेटणार हे मात्र निश्चित आहे। मात्र तुमचे प्रयत्न हे प्रामाणिक असायला पाहिजेत। तर
एवढंच सांगून थांबतो. धन्यवाद. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.